नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू डे 3 ॲट संगमेश्वर. तर आजचा आपला शेवटचा दिवस असेल. आज आपण बॅक टू मुंबई जाणार आहे. तर 6 वाजता आपण उठलो आहे कसा बसा करून, आणि आपण पाणी संपलं आपलं बोरिंगचं. तर पहिला काम आपण आला बोरिंगचं पाणी हे करायला. तर पटकन बोरिंग लावून आम्ही आंघोळ करून निघणार आहे. तर आजची आयटनरी मी तुम्हाला कळवतो थोड्या वेळात सौरभ शेठसोबत डिस्कस करून. तर सुंदर वातावरण एकदम, नेचर एकदम प्लेझंट आहे एकदम. भाऊ एन्जॉय करतो आपला. तर असं काही आहे. तर मित्रांनो, कालची बिर्याणी खाऊन आहे ना, एवढा झोप आलेली, एवढा पोट भरलेला मस्त एकदम, मन खुश झालं आहे. आणि तरी पण 4 तास झोप घेऊन मी उठलो. बोललो भाई दिवस परत नाही ते गावी आलो तर झोपायचं नाही, मस्त फिरू जरा. कारण आम्ही निघू आता 7:30पर्यंत. आणि खूप सारे चेंजेस झाल्या तिकडे. कारण बोरिंग मला वाटलं त्या साईडला आहे, तर त्या रूममध्ये गेलेलो मगाशी मी बोरिंगच्या. पण नवीन बोरिंग जेव्हा मारली तेव्हा सगळे कनेक्शन्स हे केलेत, म्हणजे शिफ्ट केलेत. तर इकडेच होतं घराच्या बाजूला. बघा या साईडचं काही कनेक्शन आहे आपल्या बोरिंगचं. इथे सुद्धा काही कनेक्शन सुद्धा. पप्पांना फोन केला मी मगाशी. आणि वरती जाऊया आता आपण, पाणी किती भरलंय बघायला. सविस्तर दाखवतो तुम्हाला एकदम कसं काय. वरती गावात पूजा चालू आहे. हे आहे आपलं, काल बघितलं तुम्ही, छोटासा टॅरेस. आणि टॅरेसवरती आपली टाकी बघा. तर पटपट आंघोळ करून आपण जातो आहे कड्यावरचा गणपती. आणि थोडेफार दापोलीमध्ये ऑन द वे जे गणपती असतील किंवा कोणते पण मंदिर असतील तर तिकडे देखील जाऊ आपण. तर स्टे ट्यून्ड. ही सगळी झाडं दिसत आहेत आंब्याची, चिकूची. मी खूप लहान असताना लावलेली, म्हणजे शाळेत असताना जवळजवळ 3री-4थी. आणि आज त्याला झाली आहेत 15 तरी वर्ष झाली असतील कमीत कमी. आणि आज त्या झाडांचं फळ आम्ही खातोय. हे बघा, इथे तर आंबे वगैरे आहेत. हे बघा या साईडला वरती छोटे छोटे बोलत नाही मी, बऱ्यापैकी आल्यात आंबे. आणि चिकू तर भरभरून आहेत. हे बघा, असं काही मेहनत का फल मीठा होता है ना, यही फल है वो सब मीठे फल, पेशन्स. तर मित्रांनो, आलो आपण गावी. तर आल्याप्रमाणे आपण मे महिन्यात आंबे तर नेतो आहे 2 गोण्या. पण आता असा विषय आहे की आंबे ठेवायचे कुठे, गाडी छोटी पडते आपल्याला. तर आता आंब्यांसाठी खास गाडीसुद्धा मोठी घ्यायला लागेल. तर असू द्या, प्रयत्न चालू असते आपले सगळे नवीन घ्यायचे. पण विषय असा आहे की ठेवायचा कुठे, तुम्ही पण सांगा सौरभ शेठ. तर अजून आंबे आहेत झाडावरती, इकडून झूम करून जातो, अजून पण काढू शकतो. आंबे आहेत पण न्यायची सोय नाही आपली. तर बघू आता नेक्स्ट राऊंड कधी होतं आपलं मे महिन्यात, तेव्हा आपण नक्कीच घेऊन जाऊ सगळं उरलेलं. सध्या 2 गोण्या काढून ठेवल्यात, ते नेऊ आणि थोडे वाटप करू. पण याच्यासाठीच बनवली आहे मी, कारण हे पण सगळं करीन. लावा ताकद. अशी काय वाईब चालू आहे आपल्याकडे. आणि लोडिंग चालू केली आपण गाडीमध्ये. फणस वगैरे टाकलेत, आंबे. आणि सौरभ शेठ गेल्यात अजून आंबे काढायला.
पूर्ण पूर्ण फायदा घेतो आम्ही गाडी आणल्याचा, जरा पण जागा सोडत नाही. It's 8:30 now and we are about to leave. सगळं घर वगैरे बंद केलं, मस्त जे काय काढून ठेवलं ते सगळं आतमध्ये ठेवून दिलं व्यवस्थित. आणि आता आपण पाठी आलो आहे देवाच्या पाया पडायला. घराची बत्ती लावली आणि आता इकडे जाऊ देव आहे, इकडे पाया पडू, बत्ती लावू आणि मग निघूया आपण. फळांचा पुरेपूर फायदा हा एक माणूस करतो. जे काय उरलेली आहेत फळं, काजू, आंबे, कैरी, इथे अजून काजू आहेत, असं काही चालू आहेत. वाजले आहेत 8:30 आणि आम्हाला पोचायला तिकडे 3 तास लागतील. तर आम्ही एस्टिमेट टाईम 12:30-1 ठेवला आहे. तिकडे पाया पडू, जेवू आणि परत आपण मुंबईचा प्रवास चालू करूया. आल्यासारखं आपण सगळीकडे फिरून घेतलंय, सगळ्या मळीत राऊंड मारलेत. बोरिंग रूम पण उघडली मगाशी सकाळी आणि सगळे एकदा झाडं पण बघून काय. बघा इथे पण आंबे आहेत. तर जे नेक्स्ट ट्रिपला येतील आंबे, जे नेक्स्ट आता येतील मे महिन्यात मम्मी पप्पा, त्यांना आंबे पण भेटते. बघा पोट भरत नाही पोराचं, पोट काय भरत नाही बा. एक आंबा आहे का कुठे अजून, मी पण काढतो. पकड, हा जाऊ दे. आल्यासारखं प्रत्येक तू पण काढ एक आंबा आल्यासारखा. कुठे दिसत हवा नाही ते दिसत खाली. मोरया सीजन का पहला आम निकाला हो गाइस. ये जो मीठा रहेगा ये मैं ही खाऊंगा. देखो ये साइड में रख दूंगा, साइडला ठेवेन. प्रतीक तुला काढायचा आंबा, तुझ्या हाताने लावलेली झाडं आणि त्याचा तू आज आंबा खातोयस. आज वाटतंय तुला? हे झाड मी लावलेलं खूप बोललोय मगाशी, एक 10 वर्ष आधी. त्यात तेवढा वर्षाचं फळ आज भेटलं. तर शिवशंभू निवास, टाटा बाय बाय, सायनिंग ऑफ. सर्वात छोटी ट्रिप बोलू शकतात, सर्वात छोटी. काही तासांची ट्रिप होती. आपण रात्री झोपायला आलो फक्त आणि तितकीच मजासुद्धा केली रात्री. तर आता नेक्स्ट टाईम पावसाळ्यात आलेलं की आपली ट्रिप असतेच दरवेळी पावसाची. तर भेटू तेव्हा कडी वगैरे लाव. ज्यांनी मेहनत घेऊन लावलेली पाठी तेच आता सरळ करतात. काय गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की जय. अंटिल नेक्स्ट टाइम. काय बोलायचं आता तुला? काय नाही, एवढंच बोलायचं आहे की बरं वाटलं. काही असू दे, थोडे तास आम्ही होतो पण जीवाची मजा केली एकदम. पुन्हा आम्ही भेटू जुलैमध्ये, जून-जुलैमध्ये. परत पावसात तर नक्कीच ट्रिप असते तेव्हा तर नक्कीच येणार सगळे. टिल दॅन स्टे ट्यून्ड गाईज. आणि आम्ही फक्त 4 तासाची झोप घेतली आहे, प्रवास चालू केला परत. आणि बघू पुढे काय अपडेट असेल तर पुढे देत राहू आपण. पहिला ड्रायव्हर आहे शुभम सावंत. शुभम नाही, सौरभ सावंत. चुकीचं नाव घेतलंय मी. व्हेरी कॉन्फिडेंटली राहुल रेडकरने चुकीचं नाव. चलो बाय.
तर मित्रांनो वाजले आहेत मीच बघून घ्या 10:23 आणि अजून आम्ही आहेत चिपळूणमध्ये. कारण का आमचं संपलं आहे CNG आणि कुठेच CNG अवेलेबल नाही. आम्ही संगमेश्वरपासून बघतोय. तर आता फायनली ते रिक्षावाले काका बोलले की एक ठिकाणी आले CNG, तर तुम्ही जावा तिकडे. तर अर्धा तास झाला आम्ही थांबलो ऑलमोस्ट. आणि अशी काय कंडिशन आहे आमची. अजून 20-25 मिनिटं लागतील. मी असं सगळ्यांवरती जोक मारतो म्हणजे त्यांना हवा मारतो, मग ते लोक मला काय बोलत नाही. सेटलमेंट रेशिओ 100% आहे ना याचा. अरे लाईन तर हे बघा CNG पंप तिकडे आहे. तरी आम्ही बऱ्यापैकी पुढे आलोय. मागे मला मीच स्वतः बघितलं ना, फुटेज बघतो आता नंतर. पाठी अशी काय गर्दी असेल माहिती नाही. तर बघू आता प्लॅन्स मध्ये थोडे डिले तर होतील. अकॉर्डिंग विल कीप यू पोस्टेड. बट AC भेटेल. कारण का आता ऊन वाढेल तर आम्ही तरी ठीक आहे, पण हे जे शेट माणूस बसले ड्रायव्हिंग सीटवर ते नाही राहू शकत विदाउट AC. आल्या बाजू AC मध्ये तुम्ही मला काय बसवलं नाही, काय नाही, झोपायला पण काय नाही दिलं, AC काय बरोबर नाही, परत येणार आहे तुमच्या सोबत असं बोललो. परत येणार नाही बोलतो, असं बोलला आम्हाला. बोललो ठीक आहे शेट. ठीक आहे बाय. असं बोललो काय मी? लाईव्ह ऑन रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. ऑन रेकॉर्ड बोलतो. सो गाइस वी हैव अनदर अपडेट. आमच्या होईल ना, होतील ना. 1 तासानंतर समजतंय की CNG संपलाय. दिस इज व्हॉट इंडिया लुक्स लाईक. दिस इज व्हॉट इज हॅपनिंग विथ अस काय बोलतो भाई? आमच्या पण नावावर विचार ना. तर आता आम्ही काय करायचं? शनीश व्हॉट्स द अपडेट? अपडेट काय आहे? फक्त 10-12 गाड्यांचं होईल आणि आपली गाडी 16वी-17वी आहे. तर Only जर hopes. आमचं नशीब चांगलं असेल तर कदाचित भेटलं तर भेटलं. अभी क्या भगवान ऊपर से आके अपने गाड़ी के लिए थोड़ी अंदर डालेगा. अभी देखते होप गेम है गाइस एंड वी आर डन विथ द ब्रेकफास्ट हियर. आंबे, विथ द ब्रेकफास्ट. बॅग, त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये ब्रेकफास्ट माझा रे माझा छान आहे. तर मित्रांनो जी गोष्ट नाही व्हायला पाहिजे होती तीच झाली आहे. CNG संपलाय इकडे पण. आणि आता आमचे 2 तास फुकट गेलेत तसं बघायला गेलं तर. सनीश पण अपडेट घेत होता मगापासून, पण नशिबात ना आपल्या CNG. बघू आता पुढे पेट्रोलवरती चालव. तर मित्रांनो 12 वाजले आहेत आणि आम्ही पोचलो आता चिपळूण क्रॉस केला खेड. CNG मध्ये आपला खूप टाइम झाला वेस्ट आणि आता आपल्या भावांना लागल्या ताण, खायची भूक. तर बोललो थोडासा थांबूया काहीतरी आणि शेवटी आता थांबलो आम्ही सोडा प्यायला. तर आता बीट द हिट साठी आजचा आमच्याकडे आहे लेमन सोडा. तर बाई कसा आहे ग्लास रे? 20 सनीश हा मित्रा कसा आहे लेमन सोडा? 30 रुपये पर ग्लास. आणि 4 लोक तर आहेत. आता बघूया किती पिऊ आपण. तड काय बोलला? हा ऑन रेकॉर्ड बोलतो. स्वीट पाहिजे होतं, ऑन रेकॉर्ड बोलतो. स्वीट पाहिजे. ये प्रतीक चम्मच द्या भाऊ. बघतच नाही. स्वीट देतोय तो. Yes. चम्मच कसा वाटला पहिला सेप पिऊन? पहिल्याची प्रिंट कुठं आहे? तेव्हा ना आमचे ब्लॉगर झोपले होते, मजबूत झोपलेले. झोप तर बाई पूर्ण करून घेतली आम्ही. पहिला सेप मी घेतो. हे पकड सौरभ. अरे पहिला हे भरतो. मित्रांनो 12:50 वाजल्यात आणि स्टील वी आर हेडिंग टू दापोली. स्ट्रगल सौरभसाठी सगळ्यांसाठीच वाईट वाटतंय. बिचाऱ्यांनी कोणीच नाश्ता नाही केला अजून. CNGच्या होपमध्ये 1 तास वाया तर गेलाच, पण सोडा पिऊन पोरांनी एकदम मनाची शांती स्वतःला दिली आहे. तर आता नेक्स्ट स्टॉप. सौरभ कधी भूक लागणार आहे तुला? कारण ड्रायव्हर तूच आहेस, ॲक्सेस तुझ्याकडे आहे सगळा. मला भूक ऍक्च्युअली लागली आहे, बट गणपती बाप्पाच्या दर्शन आधी, त्याच्यानंतरच. भाऊ बोलतो जेवणार तर डायरेक्ट मासे किंवा चिकनच खाणार दर्शन नंतर. त्याच्यासाठी तो थांबलाय खूप की दर्शन नंतरच मी माझा बघेन काय ते. गरमीमध्ये मी ब्रेकफास्टला सुद्धा हे केलंय, स्किप केलंय पूर्ण. स्किप केलं त्याच्यामुळे. आणि पुढचा स्ट्रगल मी दोघांचा रिस्पेक्ट देतो दोघांना पण.
कारण आम्ही पाठी एकदम लांब लचक बसलोय आणि सौरभ शेठ आपले कंटिन्यू खिंड लढवत आहेत सकाळपासून. तर भेटू आपण जेवताना किंवा दापोलीत. तर स्टे ट्यून्ड गाईज. तर मित्रांनो वाजले आहेत 1:15 आणि पोचला आपण दापोलीत ना. पोचला ना दापोलीत शोधला आम्ही दुसरा CNG पंप. आणि चला बघूया तुम्हाला दाखवतो आता. बरं मी इथे आम्ही एवढं सगळे उन्हात करपतोय ठीक आहे एवढं सगळ्यांना त्रास होतोय ह्यांचं काय झालं सिलेक्शन आहे त्यांचं. एवढं डेडिकेशन सिलेक्शन चालू आहे. एवढं डेडिकेशन क्रिकेट बद्दल मला तर कधीच नव्हतं भाई. लाईन दाखव. किडा असतो. आणि माझ्या या साईडला तुम्ही बघत राहा फक्त. इधरचे आपली गाडी पाठी आहे बघा. दाखवण्यापेक्षा इथून पॉज करतो व्हिडिओ. हा बघा इथून टर्न मारला एक आणि तो बघा तिथपर्यंत लाईन आहे CNGची. तर मित्रांनो आफ्टर सो मच ऑफ स्ट्रगल आम्ही 2:15 वाजता पोचलो आहे कड्यावरचा गणपती दापोली इकडे. अंजरले दापोली अंजरले बघा जस्ट. आणि कारला पण एकदम सुंदर पार्किंग भेटली आहे. सगळे मित्र सज्ज जीन्स वगैरे घालून. अँड लेट्स गो. बाप्पाचं छानपैकी दर्शन घेऊ. आत्तापर्यंत जेवढ्या पण अचीवमेंट भेटल्या आहेत ह्या वर्षाच्या पकड या वर्षाच्या त्या आपण बाप्पाच्या चरणी ठेवूया आणि प्रार्थना करू अजून आपल्याला खूप सारं यश भेटेल आयुष्यात. घेऊन आलो सगळं. तर दाखवतो तुम्हाला मंदिर. मित्रांनो खूप सुंदर मंदिर बांधलं आहे आणि मन एकदम प्रसन्न होतं. आल्याचप्रमाणे आपण नारळसुद्धा घेतलं आणि तुम्हाला दर्शन करवतो. चला मित्रांनो तुम्हाला मी घेऊन जातो आहे त्या ठिकाणी जिथे बाप्पानी पहिलं पाऊल ठेवलेलं पृथ्वीवरती. तर मित्रांनो हीच ती जागा. पोचलो आपण 1 मिनिटावरती चालत लगेच. ते बघा इथे दिलंय. एवढा नव्हता कार्डिओ का नाही करत. तर इकडे देखील दर्शन एकदम छान झालं बाप्पाचं पहिलं पावलाचं. आता लागली आहे मुलांना भूक. चप्पल विसरलं बघा. तुम्हाला ब्लॉगिंग करायचं ना आता चप्पल विसरतोय. तर सौरभ शेठ यांना तोडायचे मासे. ते आहे 20 किलोमीटरला. बघूया तर इंटरनल मीटिंग घेतो. 1 तास थांबायचं
की इकडेच लोकल जेवायचं. मोस्टली लोकलच जेवूया 1 तास, कारण का ऑलरेडी 3 वाजले, 3:15. बघू कसं काय ते तुम्हाला कळवतो. हे बघा इथून आलो आम्ही आता जस्ट, आणि लगेच बाजूलाच एक रेस्टॉरंट आहे, तिकडेच आम्ही गाडी पार्क केली आहे. आता जे काय ते फटफट ऑर्डर देऊ आणि चालू करूया खायला. आणि सनीश आणि सौरभ आतमध्ये गेलेत ऑलरेडी. आय थिंक होममेड आहे. जगदीश, हॉटेल जगदीश. मस्त. मित्रांनो अशाच प्रकारे आपल्या इथं जेवणच्या थाळी, सुरमई थाळी आली आहे, चिकन रस्सा आला आहे. आणि पोरं ऐकत नाहीत का, अजून बॉडी बिल्डिंगचा वेळ सुटत नाही पोरांकडून. नुसती बॉडी बिल्डिंग. किती अनफेअर होत आहे अजून बघतोय. एक हां थंड असेल तर द्या 2. त्याच्यामध्ये फक्त मच्छीची कढीच येते, हे नाही. पद्धतशीर जेवल्यानंतर थोडंसं गोड म्हणून मॅन्डेटरी आहे. आपण आता घेतले लाडू. कसले? शेव लाडू. कडकडे लाडू. तर मित्रांनो वाजले आहेत 6 ऑलमोस्ट 5:55, आणि मी तर झोपलेलो. गरमीमध्ये घाम वगैरे आला आहे, कारण पेट्रोल पण 2 कांडी आहे ऑलमोस्ट 1. आणि CNG इथे भेटला आम्हाला फायनली. होप गेम स्ट्रॉंग आहे इकडे पण. 140चा प्रेशर म्हणजे ऑलमोस्ट अपडेट घेऊन आला अपडेट. तर बघू आता इकडे ॲटलिस्ट CNG नाही तर पेट्रोल फुल करून आपण निघूया. लेट्स सी हाऊ द थिंग गोज. एकदम क्रिटिकल सिच्युएशन आहे. भेटला तर भेटेल, प्रेशर तर कमीच आहे. होप गेम फिंगर्स क्रॉस्ड. वाजले आहेत 8 आणि आम्ही पोचलो आहे इंदापूरला. इंदापूरचा जस्ट ट्रॅफिक चालू झाला आणि आमची गाडी रिझर्वला लागली आहे. तर बोललो कॉल घ्या की जवळपास कारण का आम्ही माणगाव स्किप करून आलो आतल्या रस्त्यातून, त्याच्यामुळे पेट्रोल पंप कुठेच नाही भेटला आम्हाला. तर आता फायनली एक पेट्रोल पंप भेटलं इकडे. स्टेटस दोन्ही पण आहे, CNG पण आणि पेट्रोल पण आहे. तर आता इथे किती वेळ लागतो बघूया. आणि आपल्याला जेवायला पण बसायचं अजून. 8 इकडेच वाजल्या. अजून इंदापूर क्रॉस नाही केला. आय गेस इंदापूरचं ट्रॅफिक क्रॉस करायला एक अर्धा तास लागेल परत. तर बघूया कसं काय होतात गोष्टी. आणि लेट्स सी. फायनली ॲट 8:35 आमच्या जीवात जीव आल्या. सगळे पोरं चार्ज अप झाले आहेत. नाचो. CNG फुल. ले फुल AC में अभी. चलो लावा ताकद. काय चालू आहे? वाजलेत किती? 10 वाजले, अजून वळखळ पण नाही पोचला पण. आणि लोक होळी खेळतात इकडे. कधी कधी एवढं जेवायचे हात नाही धुवत, आता हात धुवायचे. होळी पाहिजे भाई, होळी. बस जल्दी भेट. चला घर निघू आपण पटपट. दिवसभरातून पहिल्यांदा बसतोय गाडीवरती. शिफ्ट चेंज झाले. ड्रायव्हर रिलीव्हर. सौरभची शिफ्ट सकाळी होती, मॉर्निंग शिफ्ट. आफ्टरनून शिफ्टला सेकंड शिफ्ट आणि लास्ट शिफ्ट. अरे आणि आता ड्रायव्हरनी सोडलं, आता पायलट आलाय. आणि सौरभ शेठने आपलं रेस्टॉरंट फायनल केलं अशा प्रकारे पनवेलला. तर लवकर उत्सव गार्डन रेस्टॉरंट 1.5 तास तर मॅपवर दाखवत आहे. 1 घंटे में पहुंचा. 1 घंटे में पोहोचा दूंगा. गाइस 11 बरोबर 11 पोहोचला भाई. 11 आणि इट्स टाइम फॉर डिनर. द लास्ट मील ऑफ द मंथ, द लास्ट चीट मील ऑफ द मंथ ॲट उत्सव गार्डन.
काय आजची ऑर्डर काय भाई? जे एक स्टार्टर सांगूया. सांग. पाव अँड एक बस स्टार्टर हा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दीर्घ खुशी आणि प्लॅटर आला आपल्याकडे. ड्रॅगन चिल्ली. मुसलम वगैरह भी लेके आइए. लेट्स गो. 15 मिनिट. झोडेश कार्यक्रम पार्ट 2 डन विथ स्टार्टर्स. नाउ इट्स टाइम फॉर मेन कोर्स. बटर नान किधर जाएगा? काय झालं बाबांनो? अरे आम्हाला तुझी काळजी आहे ना, तुला उद्यापासून खायला नाही भेटणार. आम्ही काय उद्या दोघांची पण जिरल्या जात नाही. दोघांना पण दोघं पण एक एक घास करून देतात खायला. आम्ही तुला बनवला. Dancing. भाई ह्याच्यानंतर मी कुत्तूस जाऊन एक शॉर्मा खाऊ शकतो. कळलं? पण तुझ्यासाठी फक्त आम्ही सॅक्रिफाईस करतो. आम्ही काय उद्या हा का घेतला? आम्ही उद्या खाणार पार्सल. डायरेक्ट 50-50 मैंने किया है. तेरे लिए एक मेरे लिए. पाचक मला शेवटा पाचक का? बाप पापा वाला भेटतो. पाचक ही है. एक सब लोग एक एक ग्लास पीने वाले. जो भी बनेगा सबका हाँ सेम सबका बनेगा. सेम. डन है. ऑन रेकॉर्ड है. ऑन सीन आहे. ऑन रेकॉर्ड. मित्रांनो आपण पोहोचलो आपल्या MMRDA गेट जवळ आणि आणि मॅन ऑफ हिज वर्ड मॅन ऑफ हिज वर्ड्स ती फाटलेली आहे. कशात टाकतोय भाई? अबे कंटेंट का मैच समझ नहीं क्या क्या आता बनवतोय पाचक शॉट. बघ तर मित्रांनो वाजल्यात 2:20 आणि आपण पोहोचलो जिकडून आपण ट्रिप चालू केलेली बिंबिसार पासून सौरभला सोडतो आपण आता. आणि पार्टी बघा मस्ती अशीच चालू असते आपल्याकडे. तर ठीक आहे. पण आता जो पाचक पियाला आम्ही ते दाखवू नाही शकलो कॅमेरामध्ये. पण काय पाचक पण पियाला काय इफेक्ट आहे त्याचा पाचकवर. ते रिव्ह्यू आहे का एक नंबर. तर सकाळी अपडेट देणार आहे तो आपल्याला पाचकची. तर टुमारो मॉर्निंग. मित्रांनो ही ट्रिप ऑल क्लिअर केटी विदाउट केटी ऑल क्लिअर. तर मित्रांनो ही कॉम्पिटिशन ट्रिपमध्ये लगेच बदलली आणि ते समजलं पण ना. मस्तीमध्ये आमचे 3 दिवस असेच गेल्यात मस्त एकदम. कॉम्पिटिशन तसं वाटतं नावाला गेलेलो. फक्त मस्ती करून आला आम्ही लोक. तर मित्रांनो धन्यवाद तुम्ही हा व्लॉग बघितल्याबद्दल. तर पुढच्या व्लॉगमध्ये भेटू आपण पुन्हा एकदा. टिल देन स्टे ट्यून. टेक केअर. सायनिंग ऑफ. बाय बाय.